नमस्कार पत्रकार प्रेक्षक हो. आता आपण आहोत पाटण तालुक्यातील मुख्य पाटण या ठिकाणी. बाजूलाच पाहताय महसूल सदन 1974 इथं बोर्ड दिसतोय. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पाटण इथं निवडणूक कामाचे अद्याप बिल मिळालेले नाही, त्यामुळे आमरण उपोषण. जाणून घेऊया नक्की काय कारण आहे म्हणून हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. उपोषणाला आपण काय बसलाय अगदी सविस्तर सांगा, नक्की काय प्रकार आहे. उपोषणासाठी बसण्याचं मॅडम माझं एकच कारण आहे की इलेक्शन होऊन 2024 साली जे विधानसभा इलेक्शन झालं, सार्वत्रिक निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर जवळपास 1 वर्ष होत आहे, मला अद्याप 1ही रुपया बिल भेटलेला नाही. हा व्यवसाय तुमचा कधीपासूनचा आहे काय सांगाल, सविस्तर सांगा. हा व्यवसाय आमच्या पारंपरिक आहे, आमच्या आजोबांनी केला आहे, वडिलांनी केला आहे. आता मी हे 4थं इलेक्शन लोकसभा विधानसभेचं मी पार पाडलं. मी स्वतः हे 4 इलेक्शन पार पाडलेले आहेत. आजपर्यंत मला 1ही रुपयाचा कधी प्रॉब्लेम आला नव्हता. कोणत्या अधिकाऱ्यांनी कधी टेन्शन दिलं नव्हतं. सगळ्यांनी माझी बिलं वेळेवर अदा केली होती. हे प्रांत आणि तहसीलदार आल्यापासून माझी दुसरे बिल आहे की प्रॉब्लेममध्ये येते. पहिलं बिल मला मिळालं, दुसऱ्या बिलात मला खूप मोठा प्रॉब्लेम आला आहे. अब्दुल सलीम शाऊस ह्या व्यक्तीचं इसमाचं नाव आहे आणि सध्या ते एक शोकांतिका इथं मला नमूद करावी वाटते की महिला त्यांच्या त्या पत्नी आहेत. आज त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार की आपण पाहताय की नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होऊन 1 वर्ष व्हायला येईल. 1 वर्ष व्हायला आलंय, पण अद्यापही त्यांना बिल प्राप्त झालेलं नाहीये आणि यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि अगदी जाणून घ्यावे की सध्या त्यांची कंडिशन कशी चाललेली आहे. इलेक्शन झाल्यानंतर मी 1 महिनाभर स्टेबल होतो. त्यानंतर माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणजे मला घरात खाण्यापिण्यासाठी मी आत्ता मुश्किल झालेली आहे. आणि आत्ता थोड्या दिवसापूर्वी मी जसा का एखादा दारुडा माणूस जसं की घरातली भांडी कुंडी विकत असतो तसं मी प्रत्येक वस्तू घरातल्या पोटांची खळगी भरण्यासाठी विकलेली आहे. आणि ही सत्य परिस्थिती आहे मॅडम. आणि मी पूर्णपणे मला शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, एकदम फुल त्रास असल्यामुळे मला हे उपोषण जास्त वेळ टिकता येणार नाही. आणि मॅडम मी कर्जबाजारी आहे पूर्णपणे. मग शुगर आणि बीपी साठी कुठल्या डॉक्टरकडे जाता तुम्ही? शुगर आणि बीपी साठी सांगली आणि मिरजचे डॉक्टर मला ट्रीटमेंट देतात. पुन्हा आणि मुंबई हे सगळ्या डॉक्टरांची मला ट्रीटमेंट चालू आहे. मला पॅनक्रियाटिसचा त्रास. प्रेक्षक हो, आताच आपण अब्दुल भाई यांच्याकडून आपण ऐकलेलं आहे की त्यांना शुगरचा बीपीचा त्रास आहे आणि पाटणमध्ये कुठेही त्यांची ट्रीटमेंट होत नाही. त्यांची ट्रीटमेंट ही पुणे, मुंबई, मिरज या मोठ्या स्पेशल हॉस्पिटलमध्ये होत असते. माझ्या मागं कोणच बघणार नाही. बस माझी मिसेस आहे, ती पण घराचं काम बघते आणि कमवता व्यक्ती मी एकटाच आहे. त्यानंतर जर या उपोषणादरम्यान तर माझ्या जेव्हा काही बरं वाईट झालं तर याला फक्त प्रांत आणि तहसीलदार हे 2च व्यक्ती जबाबदार राहतील. आता तुम्ही उल्लेख केला की प्रांत साहेब त्यासोबतच तहसीलदार साहेब यांना विनवणी केली होती का, त्यांना विनंती केली का की तुमचं बिल मिळावं म्हणून? तुम्ही आता उल्लेख केलाय म्हणून मी बोलते. इलेक्शन झाल्यानंतर मॅडम 15 ते 20 दिवसानंतर मी दररोज जेवढा मी घरात थांबत नाही तेवढा मी इलेक्शन डिपार्टमेंटमध्ये तहसील ऑफिसला आणि प्रांत ऑफिसला थांबून रोज विनंती करतोय, एवढे रिक्वेस्ट करतोय. तरी प्रत्येक वेळेस मला वडवाडवीचे वेगवेगळे उत्तर देण्यात येत आहे. आज सुद्धा सकाळी माझ्याजवळ निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार सावंत साहेब आले होते. त्यांनी सांगितलं की मी ते बिलांतली चुकी काढायला लागलोय. मी पुढे फॉलोअप घेतल्यानंतर बिलाची चुकी मला त्यांनी अजूनपर्यंत काही दाखवली नाही आणि ते असे सगळ्यांच्या समोर येऊन असं खोटं बोलून गेलेले आहेत. सकाळपासून तुम्ही आमरण उपोषण सुरू केले, पण तुम्ही तर आता सांगितलं की तुम्ही बीपी आणि शुगरचे पेशंट आहात. तुमच्या जीवाला जर समजा जास्त कमी बरी वाईट झालं तर तुम्हाला याची तमा आहे का? मला तमा नाही. मी माझ्या जीवाचं बरं वाईट झालं यासाठी तुम्ही कोणाला वेटीस धरणार? याला रिस्पॉन्सिबल कोण असेल, याला जबाबदार कोण असेल, काय सांगाल? या गोष्टीला फक्त प्रांत आणि तहसीलदार हे 2च व्यक्ती जबाबदार राहतील. आणि यांच्या मनातलं आजपर्यंत त्यांनी मला काही सांगितलं नाही, काही माझ्याशी व्यवस्थित बोलत नाहीत. आणि काय त्यांच्या मनात असेल तर त्यांची नार्को टेस्ट करून घ्यावी, म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल की बाबा त्यांच्या मनात काय, मला बिल देणार आहे तर मला असं उपाशी ठेवून इथं मारून टाकणार आहे. पत्रकार प्रेक्षक हो, जाणून घेऊया की याच्यानंतरची अब्दुल भाईंची याच्यानंतरचा पुढची पायरी काय असणार आहे, पुढील दिशा काय असणार आहे? याच्यानंतरची पुढची दिशा माझी तब्येतच खालावत जाणार आहे 100%. मेडिकल सप्लाय करण्यात आला का, काय सांगाल? मेडिकल सप्लाय करण्यात आता 10 मिनिटापूर्वी, सकाळी मी 10:30ला बसलोय पण आता 10 मिनिटापूर्वी येऊन मेडिकल टेस्ट करून गेलेले आहेत. आणि त्यांनी शुगर बीपी चेक केलेला आहे, दोन्ही पण हाय लेवलचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आक्रोश मांडण्यासाठी तर आमरण उपोषणासाठी त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा इथं आहेत. आपलं नाव काय? तरन्नुम चौस. मॅडम बोला.
नाही, मला काहीच नाही बोलायचं. परिस्थिती निशब्द झालेली आहे. मॅडमने सांगितलेलं आहे की मला काहीच बोलायचं नाही, परंतु मॅडमच्या डोळ्यातून अश्रू सांगतायत की त्यांचा आक्रोश किती मोठा आहे. अगदी उपासमारीची वेळ आली आहे कुटुंबावर. मुलाबाळांचं शिक्षण थांबलेलं आहे, घरात उपचार थांबलेले आहेत. अगदी जर बीपी आणि शुगरचं पेशंट जर इतकं हे असताना सुद्धा त्यांना उपचार मिळत नाहीत. पुणे मिरज सांगलीला जायला त्यांना जायला पैसे नाहीत. इतकी परिस्थिती खाली, आर्थिक परिस्थिती इतकी खाली आलेली आहे. पुढील पाऊल आपल्याला प्रतीक्षा लागून राहिलेली असते की यामध्ये प्रशासनाची भूमिका कशी असेल, प्रशासन याला कसा प्रतिसाद देते, याचा संपूर्ण अपडेट आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क इंडिया न्यूज मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळे, सतर्क इंडिया न्यूज, पाटण.